दिवसांच्या लढ्याला यश आलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाय, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा राजीनाम्याच्या समर्थनार्थ जे जे कोणी लढत होते, प्रत्येकच विद्यार्थ्यांमध्ये, त्याच्या पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये, तरुणाईमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे। मी आता पुण्यात आहे। पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे ज्या गुडलक चौकामध्ये आंदोलनं केली जातात, त्याच गुडलक चौकामध्ये जल्लोष साजरा केला जातोय। आपण इथल्या काही विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत। कसं वाटतंय, काय भावना आहे? 36 दिवसांचा लढा होता आणि खूप स्ट्रगलिंग पिरियड होता। आम्ही विद्यार्थी म्हणून आमच्यासाठी हे पहिलं पाऊल, हे आम्ही जिंकलोय, आम्ही हे लढून कमवलंय आणि आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि फक्त आमच्यासाठी नाही, देशातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी, तमाम साथीयांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। पण आम्ही हे नक्की बोलतो की हे आमची फक्त पहिलं पाऊल आहे। इथून पुढे पूर्ण शिक्षण व्यवस्थेमधला बदल ही विद्यार्थ्यांची पुढची मागणी असणार आहे आणि आम्ही इथेच थांबणार नाही आहोत। हा आमचा शब्द आहे या देशाला, इथल्या प्रशासनाला। आणि यांनी आता शिकावं की विद्यार्थी एकत्र येतात तेव्हा काय होतं आणि यांनी याच्यातला धडा घेऊन पुढची वाटचाल यांनी याप्रमाणे ठरवावी। आणि मोदी प्रशासनाला आणि सरकारला हा आमचा आत्ताचं एक आव्हान आहे की तुम्ही लक्षात घ्या की आम्ही काय काय करू शकतो ते। नक्कीच सरकार झुकलं असं म्हणायचं विद्यार्थ्यांसमोर? नक्कीच गेल्या 20 ते 25 दिवसापासून जो देशभरामध्ये संघर्ष चालू आहे, विशेषतः जेनजी ही जी तरुण पिढी आहे, जी याच्यामध्ये आक्रमकपणे उतरली होती आणि त्यांच्या लढ्याला हे यश आलेलं आहे। आपण बघतोय की देशभरामध्ये या लढ्यामध्ये मुलींचा सहभाग विशेषतः आपल्याला पाहायला मिळाला। प्रत्येक व्हिडिओमध्ये, फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या महिला भगिनी अतिशय प्रखरपणे व्यक्त झालेल्या आहेत। आणि आजचा या ठिकाणी पुणे येथील गुडलक चौकातील जो काय आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जे मुलं आले होते, त्या सगळ्यांच्या उत्साहावरून आपल्या लक्षात येतं की तरुणांच्या मनामध्ये किती द्वेष, उद्वेग आणि वातावरण निर्माण झालं होतं। आणि तो आज या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळं त्यांना यश आलेलं आहे। या ठिकाणी अशाही काही घोषणा आता पाहायला मिळाल्या उत्स्फूर्तपणे की धर्मेंद्र प्रधानांच्या नंतर आता ईव्हीएमचा मुद्दा या ठिकाणी ही तरुणाई घेणार आहे। मला असं वाटतं खऱ्या अर्थाने या देशामध्ये परिवर्तनाची नांदी निर्माण करायची असेल तर ईव्हीएमचा मुद्दा घेणं आणि त्या अनुषंगाने एक नवं लढाई किंवा नवा विचार तरुणाई करेल असं मला आशा आहे। नक्कीच जे विरोधी पक्षांना एकत्र येऊन करणं जमलं नाही, ते विद्यार्थ्यांनी करून दाखवलं असं म्हणायचं? 100% हे सगळं विद्यार्थ्यांनीच करून दाखवलंय। कारण की बघा ना, काय होत होतं, गरीबच राहत चालला होता। श्रीमंतांकडे आहे पैसे, श्रीमंत करताय पेपर लीक पैसे देऊ, पण या परिस्थितीत गरीब काय मागच राहत गेलाय। अभिजित सरांनी जे पाऊल उचललं ते एकदम योग्यच होतं असं मी म्हणतो। आणि भविष्यात जर असे पेपर लीक जर गोष्टी होत राहिल्या तर ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे होते। जेनजीने हे सगळं करून दाखवलंय, प्राऊड ऑफ जेनजी। आणि भविष्यात पण सरकारवर हे सगळं भीती निर्माण झाली आहे ती अशीच राहावी ही माझी जेनजीला विनंती आहे। नक्कीच सगळ्या मागण्या मान्य झाल्यात, आंदोलन ऑफिशियली आता मागे घेतलेलं आहे। काय नेमक्या भाव? लोकशाहीमध्ये सत्याचा विजय झालेला आहे। लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। ज्यावेळेस लाखोच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले त्यावेळेस परिवर्तन हे होणार हे आधीच ठरलेलं होतं। म्हणजे तुम्ही पाहू शकता आजूबाजूच्या देशामध्ये जेव्हा नेपाळ असेल, बांगलादेशमध्ये असेल, तरुण रस्त्यावर उतरला, त्यांनी तर राजकीय परिवर्तन केलं, पण आम्ही शैक्षणिक परिवर्तन केलं। आमच्या सरकारला हा देखील इशारा आहे येणाऱ्या काळामध्ये जर पेपर लीक झाले, शैक्षणिक क्षेत्रातला भ्रष्टाचार थांबला नाही आणि तुम्ही लाखो करोडो विद्यार्थ्यांचं आयुष्य जर उद्ध्वस्त केलं तर याद राखा, नेपाळमध्ये तसंच तुम्हाला उलट टांगायला देखील आम्ही कमी करणार नाहीत। हा तुम्ही देर आहे, दुरुस्त आहे असंच म्हणेल, पण तुम्ही हा सत्तेचा माज आहे हा तुम्ही विद्यार्थ्यांनी मोडून काढलेला आहे। आणि इथून पुढे तरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणताही भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या। इथून पुढची भूमिका काय पण विद्यार्थ्यांची? आता इथून पुढची भूमिका अशी आहे की जे एक्झाम बाकीचे जे चालू आहेत सगळ्या गोष्टी, तर ह्याच्या पुढे आता आम्ही दरवेळेस आम्ही तयारी राहणार आहे। म्हणजे आता ह्याच्या पुढे नेटची एक्झाम फुटणार नाही शासनाने पण प्रयत्न करावे। आणि ह्याच्या पुढे आम्ही सुद्धा विद्यार्थी म्हणून रस्त्यावरती उतरायला तयार असणार आहोत। आम्ही सुद्धा लोकशाहीचा मार्ग सोडणार नाहीये, आम्ही सुद्धा सत्याचा मार्ग सोडणार नाहीये आणि सत्याच्या मार्गाने आम्ही नेहमी विजय मिळवू। आणि आज जे शिक्षणाचं जे परिवर्तन झालेलं आहे, तर हे शिक्षणाचं परिवर्तन खूप मोठं काय यश मिळालेलं आहे। तर मला असं वाटतंय की याच्या पुढे लोकशाही जिंकलेली आणि लोकशाही जिंकत राहणार। काय म्हणताय, तुमची मुलं सुद्धा शिक्षण व्यवस्थेमध्ये असतील, काय भावना आहे? माझ्या एकच भावना आहे, आज आमची मुलं शिक्षण व्यवस्थेमध्ये आहेत। काल आम्ही 1:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत या मोर्चामध्ये होतो। आज बऱ्याच महिला तिथे आल्या होत्या, कोणी घरकाम करणाऱ्या महिला होत्या, कोणी शिवणकाम करणाऱ्या महिला होत्या, कोणी शेतकरी सुद्धा माता भगिनी तिथे आलेल्या होत्या, कारण त्यांच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून। तर आज 22 दिवस लावले या सरकारने, एवढा वेळ लावायला पाहिजे का? एवढी मुलं त्यांनी घालवली, श्रद्धांजली त्यांना, म्हणजे किती सरकार आहे, म्हणजे त्यांना भावना नाहीत का, त्यांना मुलं नाहीत का?
त्यांची मुलं त्यांनी बाहेर देशात पाठवली आहेत आणि इथं सर्वसामान्यांच्या मुलांच्या जीवावर तुम्ही जगताय. आज टॅक्स रुपये आमच्या पैशावर तुम्ही जगताय आणि तुम्ही आमच्या मुलांना न्याय द्यायला एवढा वेळ लावला. तर मला एकच सांगायचंय सरकारला, एक कॉक्रोच नाही, आज लाखो कॉक्रोच आहेत. त्यामुळे तुम्ही नादाला लागू नका आता आमच्या. आता फक्त राहिलं ईव्हीएम मशीन, ते सुद्धा बरखास्त करणार हा अभिजित कटके. तेव्हा कुठे हे सरकार जाईन आणि चांगलं सरकार येईन. आणि आम्हाला आज महिलांना न्याय नाहीये, मुलांना न्याय नाही. आज महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्था सुद्धा व्यवस्थित नाहीये. आज सरकारी शाळा सरकारने बंद पाडल्या आणि ह्यांच्या आमदार खासदारांच्या शाळा चालू ठेवल्यात. आज सर्वसामान्यांना महागाई वाढवली, त्यांनी मुलांना शिकवायचं कसं, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्यामुळे हे सरकार आपल्याला नको आहे. त्यामुळे आम्हाला चांगलं सरकार पाहिजे की आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि आमचाही मुलगा डॉक्टर, वकील, इंजिनियर झाला पाहिजे. तरुणाईशी आणखीन थोडस बोलूयात. काय वाटतंय, काय भावना आहेत? आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी सर्वस्वी स्वतः लढलेली ही पहिलीच लढाई होती जी जिंकूनही दाखवली. खर तर मॅम हा फक्त विद्यार्थ्यांचा लढाईची विजय नाहीये, तर हा लोकशाहीचा खर तर विजय आहे. खर तर आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठं जर प्राधान्य कशाला देतो, आपण लोकशाहीला देतो. आपण लोकशाहीच्या देशात राहतो. खर तर जनजीत काय करू शकतात त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची ही लढाई आहे. फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन आम्ही थांबणार नाहीत. खर तर येणाऱ्या काळामध्ये एज्युकेशन सिस्टम मध्ये जे होतील ते बदल करून खऱ्या अर्थानं आमची एज्युकेशन सिस्टम चेंज कशी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे, आमच्या तरुणाईचे आत्महत्या कशा थांबतात हे आमच्या येणाऱ्या काळातलं आमचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. खरं तर आता प्रत्येक घरामधून जनजी जागा झालेले आहेत मॅडम. आता आम्ही भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असणारे पोरं. त्यामुळे आता आम्हाला दडपशाही आणि हुकुमशाही आमच्या पुढे चालणार नाही. आम्ही फक्त लोकशाही आणि संविधान याच्यावरती आम्ही चालणार आणि येणाऱ्या काळामध्ये ही लढाई पूर्णतः आम्ही नेऊन येणाऱ्या काळात फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी आम्ही पुढे येणार. ना कुठल्या धर्मासाठी, ना कुठल्या जातीसाठी, फक्त आणि फक्त आम्ही एज्युकेशन सिस्टमसाठी लढणार. एवढं धन्यवाद. रिव्होल्युशनरी आहे का ही जी काही मुवमेंट झाली ती? फक्त मुवमेंट नव्हती, एका राजीनाम्यापुरतं नव्हतं, एक लॉंग टर्म रिव्होल्युशन यातून घडेल असं वाटतं. ऍक्च्युली हे रिव्होल्युशन याच्यासाठी आहे की आतापर्यंत जेही मंत्री होते, जेही सरकार होती, त्यांना अकाउंटेबिलिटी नावाची गोष्ट नव्हती. दे वर थिंकिंग दॅट जेन्झीस काय करतील किंवा हे लोक काय करतील, हे फक्त केसेस करतील जे की सुप्रीम कोर्ट मध्ये जाईल, तोपर्यंत आमचा टेन्युअर संपून जाईल आणि झालं. पण धर्मेंद्र प्रधान यांचा रेसिग्नेशन नंतर आता अकाउंटेबिलिटी सिद्ध झालीये. याच्यामधनं जेन्झीसला हे कळलंय की नाही, वी आर स्टील डेमोक्रेटिक आणि आमचे हक्क ऐकले जातील. सो त्याचबरोबर आता जिथे जिथे ग्रुप्स बनले जेन्सीचे, हे बंधनी झाले. सरकारला आम्ही अजूनही सांगतोय, आता जर का मी IT एम्प्लॉई आहे तर IT इन्फ्रास्ट्रक्चर साठी अकाउंटेबिलिटी आम्ही तुम्हालाच मागणार आहोत. तसंच नितीन गडकरी आमचे पुढचे टार्गेट राहणार आहे, मी आत्ताच सांगतोय. धन्यवाद. नक्कीच हा इथून पुढच्या अनेक नेत्यांसाठी, मंत्र्यांसाठी कुठेतरी लढा असेल, संदेश असेल का की आता कामं नीट करावी लागणार आहेत? राहत इंदोरींचा एक शेर आहे, आज जो साहिबे मसलद है कल नहीं होगे, किराएदार है, जातीय मकान थोडी आहे. हे जे लोक आहेत हे माजलेले होते. हे सगळे सत्तेच्या नशेमध्ये. पण अभिजित दिपके सारखा कोण नेता भेटेल ह्याच्यावर आम्ही नक्कीच जेनझींचं हे आंदोलन होतं, पण आता जेनझींच्या आंदोलनामध्ये लहान लहान मुलं आहेत. आम्ही अल्फा जनरेशन आहोत आणि आम्ही आमच्या या जेनझींकडून शिकणार आहोत की इथून पुढच्या काळामध्ये आमच्या जनरेशनच्या वेळेस जर असं काही घडलं तर आम्ही सुद्धा अशाच पद्धतीचं एखादी मुवमेंट चालू करू, आंदोलनामध्ये उतरू, अशी सुद्धा लहान मुलांची भावना आहे. पण एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर आज देशभरामधल्या तरुणाईमध्ये प्रचंड जल्लोषाचं, आनंदाचं वातावरण आहे. ज्यांची शिक्षण आता चालू आहेत त्यांच्यात तर आनंद आहेच, मात्र ज्यांची शिक्षण झाली आहेत किंवा जे नोकरी करतात, ज्यांना लहान मुलं आहेत, त्या प्रत्येकामध्येच एक आनंदाचं वातावरण आहे. आता कुठेतरी सरकारला ही जाग येईल की आपण एखादी चूक केलेली असेल किंवा आपल्या मिनिस्ट्रीच्या अंडर काही घडलं तर आपल्याला त्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत, आपल्याला अकाउंटेबिलिटी घ्यावी लागणार आहे, नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकच मंत्री किंवा नेते, आमदार, खासदार हे आपापल्या कामामध्ये तरी इथून पुढे अशा पद्धतीने गैरप्रकार होऊ द्यायचा नाही याची प्रिकॉशन घेतील असंच आता तरी वाटतंय. अर्थात आजचा हा सगळा जल्लोषाचा, आनंदाचा दिवस आहे. तीनही मागण्या मान्य झाल्यामुळे जंतर मंतरवरचं आंदोलन सुद्धा मागे घेण्यात आलंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.